In last lecture, we discussed about mean free path and pressure of an ideal gas. In this lecture, we have to see root mean square speed. Simply आपण याला RMS स्पीड असं सुद्धा म्हणतो. बघा काय म्हणतो याला RMS स्पीड. मग आता जर आपण मागचं जे इक्वेशन आहे लास्ट व्हिडिओ मधलं ते जर आठवण्याचा प्रयत्न केला तर आपलं इक्वेशन होतं प्रेशर ऑफ एन आयडियल गॅस P इज इक्वल टू 1/3 रो इंटू V RMS स्क्वेअर. मग आता बुकमध्ये ह्या VRMS लाच बघा VRMS जो काय ह्या VRMS लाच V बार असं सुद्धा आपल्याला लिहिता येतं. मग आता याच इक्वेशन वरून आपल्याला रूट मीन स्क्वेअर स्पीड जो काही आहे किंवा RMS स्पीड जो काही आहे तो काढायचा आहे. मग RMS स्पीड काढताना कसा काढणार तर या ठिकाणी आपण जे लिहिलेलं होतं रो इज इक्वल टू m/v असं स्प्लिटिंग होतं ते आपण कंबाईन केलं होतं. परत त्याला स्प्लिट करायचं म्हणजे P इज इक्वल टू 1/3 इंटू mv RMS स्क्वेअर अपॉन कॅपिटल V. मग आता आपल्याला काढायचं काय तर आपल्याला VRMS म्हणजे RMS स्पीड त्या ठिकाणी काढायचं आहे. मग लिहिताना कसं लिहिणार तर PV माइंडेड P इंटू कॅपिटल V इज इक्वल टू m VRMS स्क्वेअर अपॉन 3 असं लिहिता येतं. परंतु आता आपल्याला VRMS काढायचं आहे. मग VRMS काढत असताना बघा अजून काय करता येईल तर VRMS स्क्वेअर इज इक्वल टू VRMS स्क्वेअर इज इक्वल टू हा 3 इकडे डिनॉमिनेटरला आहे पलीकडे गेला तर तो जाईल न्यूमरेटरला म्हणजे होईल 3P इंटू कॅपिटल V अपॉन m माइंड. परंतु आपल्याला माहिती आहे का त्या ठिकाणी जे आयडियल गॅस इक्वेशन आहे तर आयडियल गॅस इक्वेशन आहे PV इज इक्वल टू nRT. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे PV इज इक्वल टू nRT. परत एकदा आपण हा जो m आहे तर हा m होता तुमचा m इज इक्वल टू स्मॉल कॅपिटल N इंटू स्मॉल m. कैपिटल N into small m means number of molecule into mass of the molecule. मग आता याला जर स्प्लिट केलं तर काय लिहिणार तर आपल्याला लिहिता येईल VRMS स्क्वेअर इज इक्वल टू 3PV अपॉन N इंटू स्मॉल m. मग आता PVच्या ऐवजी आपण रिप्लेसमेंट बघा PVच्या ऐवजी कशाची रिप्लेसमेंट करणार तर बट PV इज इक्वल टू nRT. काय टाकणार PVच्या ऐवजी nRT असं टाकणार म्हणजे VRMS स्क्वेअर इज इक्वल टू थ्राइस ऑफ nRT अपॉन बघा प्राइस ऑफ फक्त काय टाकलं PVच्या ऐवजी nRT असं टाकलं तर आपल्याला काय लिहिता येईल प्राइस ऑफ nRT अपॉन n इंटू स्मॉल m. मग आता अजून काय करता येईल तर स्मॉल n इज अ नंबर ऑफ मोल माइंडेड स्मॉल n इज व्हाट नंबर ऑफ मोल. मग जर स्मॉल n आहे तर आपल्याला काय लिहिता येतं तर स्मॉल n इज इक्वल टू कॅपिटल N अपॉन Na. स्मॉल n इज व्हाट स्मॉल n means number of mole is equal to number of molecule means capital M upon Avogadro's number Na. मग ती व्हॅल्यू इथे टाकायची काय मिळतं पुढे पुढे जाणार तर आपल्याला मिळतं VRMS स्क्वेअर
RMS square is equal to 3 into capital N R T upon N into NA minus N into NA, which is the Avogadro number, into small n. परत आता इथे हा जो कॅपिटल एन आहे मीन्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स, हा काय होईल त्या ठिकाणी कॅन्सल होईल, आणि तो जरी कॅन्सल झाला तरी या ठिकाणी हा तुमचा अवोगाड्रो नंबर, हा आहे मास ऑफ मॉलिक्यूल. परंतु मोलर मास इज m0 इज नथिंग बट अवोगाड्रो नंबर Na इंटू मास ऑफ अ मॉलिक्यूल. म्हणजे Na इंटू स्मॉल m ला आपल्याला कशाने रिप्लेस करता येईल, तर m0 ने. हा m0 काय, तर m0 आहे मोलर मास ऑफ गॅस. m0 काय आहे, मोलर मास ऑफ गॅस. मीन्स VRMS square is equal to thrice of RT upon M0. Thrice of RT upon M0. मग आता इथला आपल्याला काढायचं काय, तर RMS स्पीड म्हणजे VRMS काढायचा आहे. मग VRMS जर काढायचा आहे तर रूट घ्यावं लागेल. जर रूट घेतलं तर काय येणार, VRMS is equal to under root of thrice RT upon M0. काय येईल, तर ते under root of thrice RT upon M0, which is the formula for RMS speed. Thrice RT upon M0, where R is universal gas constant, T be the absolute temperature, and M0 be the molar mass of gas. मग आता आपण असं म्हटलं की या ठिकाणी T ची जी काही व्हॅल्यू आहे ती T ची व्हॅल्यू 300 केल्विन एवढी आहे. बघा T ची व्हॅल्यू काय आहे, 300 केल्विन एवढी आहे. आणि आपल्याला त्या ठिकाणी नायट्रोजनचा RMS स्पीड पाहिजे. बघा कोणाचा, नायट्रोजनचा, नायट्रोजनचा RMS स्पीड आपल्याला काढायचा. मग 300 केल्विन साठी नायट्रोजनचा जो RMS स्पीड येईल, तर तो RMS स्पीड म्हणजे थोडक्यात काय, तर R ची व्हॅल्यू स्टँडर्ड आहे, ती बदलत नाही. 8.314 एवढी ती व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, ती बदलत नाही. म्हणजे तुम्हाला इथे 3 माहिती आहे, R ची व्हॅल्यू माहिती आहे, T ची व्हॅल्यू मिळाली, तर आपण सिम्पली नायट्रोजनचं मोलर मास टाकून त्या ठिकाणी ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. आणि ती जर व्हॅल्यू आपण टाकली तर ती व्हॅल्यू मिळते त्या ठिकाणी 517. किती मिळते, 517 मीटर पर सेकंड. माहिती काय मिळते ती व्हॅल्यू नायट्रोजनसाठी, 517 मीटर पर सेकंड. सिमिलरली जर आपण ह्याच टेम्परेचरला ऑक्सिजन साठी काढली, बघा कोणत्या गॅससाठी काढायची झाली व्हॅल्यू आता, ऑक्सिजन साठी, तर ऑक्सिजनचं जे काही मोलर मास आहे O2 चा मोलर मास त्या ठिकाणी 32 आहे. म्हणजे या ठिकाणी M0 टाकणार 32, वाटल्यास करून पाहायचं. R ची व्हॅल्यू 8.314, T ची व्हॅल्यू 300, आणि त्या ठिकाणी M0 ची जी काही व्हॅल्यू आहे ती लागणार 32. ही जर तुम्ही व्हॅल्यू पुटअप केल्या तर आपल्याला VRMS जो काही मिळेल तो VRMS नियर अबाउट 483 मीटर पर सेकंड एवढा मिळेल. बघा नियर अबाउट 483 मीटर पर सेकंड एवढा मिळतो. परंतु आता थोडक्यात जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल का असा सेम फॉर्म्युला कुठेतरी आपल्याला गेल्यासारखा आठवते. बघा असा सिमिलर फॉर्म्युला आपल्याला गेल्यासारखा थोडंसं कुठेतरी आठवतोय. तर असाच एक फॉर्म्युला गेला होता का VS इज इक्वल टू VS इज इक्वल टू अंडर रूट ऑफ गॅमा इंटू RT अपॉन M0 माइनस VS इज इक्वल टू
√γ/RT/M0 आणि हा फॉर्म्युला गेला होता 11 स्टँडर्डच्या साऊंड चॅप्टर मध्ये, जे की आपलं लॅपलास करेक्शन होतं. लॅपलास करेक्शन मध्ये आपण फॉर्म्युला लिहिला होता Vs = γ/RT/M0. पण हा गॅमा काय, तर गॅमा आहे त्या ठिकाणी ॲडिएबॅटिक रेशो. गॅमा काय आहे, तर त्या ठिकाणी ॲडिएबॅटिक रेशो आहे. मग हा ॲडिएबॅटिक रेशो नेमका काय, तर ॲडिएबॅटिक रेशो म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, स्पेसिफिक द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम मीन्स CP/CV. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अपॉन स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, त्याला आपण गॅमा असं म्हटलं. आणि हा गॅमा त्या ठिकाणी किती येतो, गॅमा म्हणजे काय, तर तो आहे ॲडिएबॅटिक रेशो. इज इट क्लिअर? असा सिमिलर फॉर्म्युला आपल्याला 11च्या साऊंड या चॅप्टर मध्ये गेलेला आहे. मग आपल्याला VRMS म्हणजे त्या ठिकाणी RMS स्पीड जो काय आहे, तर RMS स्पीडचा फॉर्म्युला काय, तर तो आहे √RT/M0. हा फॉर्म्युला आहे रूट मीन स्क्वेअर स्पीडचा. VRMS काय आहे, तर त्या ठिकाणी रूट मीन स्क्वेअर स्पीड. R stands for root, M for mean and S for square. रूट मीन स्क्वेअर. त्यानंतर आपण पुढच्या आर्टिकलकडे जाणार. इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक एनर्जी. इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक एनर्जी. आता आपलं जेवढंही काही चालणार आहे ते सर्व एकाच फॉर्म्युल्यावरून पुढे कंटिन्यू होत आहे, आणि तो फॉर्म्युला आहे प्रेशर ऑफ ॲन आयडियल गॅस. P = 1/3 × ρ × VRMS². जेही काही इथून पुढे चालेल, जोपर्यंत आपण कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस वरती बोलतोय, तोपर्यंत आपल्याला हे जे इक्वेशन आहे ते विसरून चालणार नाही. तर तुमचा फॉर्म्युला आहे P परत सांगतोय, P = 1/3 × ρ × VRMS². नेक्स्ट जे काही आर्टिकल आहे ते नेक्स्ट आर्टिकल आहे इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक एनर्जी. इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक एनर्जी. तर आपण परत बोलतोय की आपल्याला प्रेशर ऑफ ॲन आयडियल गॅस हे जे काय आहे ते माहिती आहे. म्हणजे आपण म्हणणार वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे प्रेशर ऑफ आयडियल गॅस P = 1/3 ρ × VRMS². परंतु परत त्याला रोला स्प्लिट करणार. P = 1/3 × N × M/V हा कॅपिटल V लक्षात घ्या. V stands for व्हॉल्यूम आणि स्मॉल v काय दाखवतोय, तर त्या ठिकाणी RMS स्पीड दाखवतोय × VRMS². बघ आता यावरून आपल्याला काय करायचं आहे, इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी मध्ये टेम्परेचरचं स्थान काय आहे ते आपण या आर्टिकलच्या माध्यमातून बघणार आहोत. किंवा इन शॉर्ट मध्ये आपल्याला गॅसची कायनेटिक एनर्जी काय आहे तिचा फॉर्म्युला त्या ठिकाणी काढायचा आहे. मग आपण जसं पुढे जाणार तसं आपल्याला क्लिअर होत जाईल. आता हा 3 आणि V बघा इकडे लक्षात घ्या. 3 आणि V हा इकडे डिनॉमिनेटरला आहे, पलीकडे गेले ते न्यूमॅरेटरला जातील. म्हणजे आपण लिहिणार 3P × कॅपिटल V = N × M
व्ही स्क्वेअर व्ही आर एम एस स्क्वेअर. परंतु आता आपण काय करणार की दोघं बाजूला बघा, दोघं बाजूला 2 ने डिवाइड करणार. दोघं बाजूला जर 3 ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल 3pv किंवा 3/2 pv इज इक्वल टू n इंटू 1/2 ऑफ 2 ने डिवाइड करतोय 1/2 ऑफ m v r m s स्क्वेअर. आता आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल का 1/2 mv स्क्वेअर माहिती आपण जवळपास 8व्या वर्गापासून शिकतोय का कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. म्हणजे ही काय आहे तर कायनेटिक एनर्जी आहे. परत तुम्ही जर इथे पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे 1/2 mv rms स्क्वेअर. म्हणजे ही टर्म कोणती आहे तर ही टर्म या ठिकाणी कायनेटिक एनर्जीची. मग ती जर कायनेटिक एनर्जीची टर्म असेल तर आपल्याला काय लिहिता येईल तर 3/2 pv is equal to capital N which is a number of molecules into kinetic energy. मग आता या ठिकाणी आपल्याला आयडियल गॅस जर आहे तर आयडियल गॅसमध्ये इंटरॅक्शन नसतं. जर इंटरॅक्शन नसेल, इंटरमॉलिक्युलर फोर्स नसेल, याचा अर्थ त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी जी काही आहे पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. मग पोटेन्शियल एनर्जी 0 आहे म्हणजे इथे प्युअरली फक्त कोणती एनर्जी आहे तर ती कायनेटिक एनर्जी आहे. मग कायनेटिक एनर्जी लक्षात घ्या, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 pv. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू what 3/2 pv. मग आता अजून आपण थोडंसं पुढे जाणार बघा. तर या ठिकाणी ही जी कायनेटिक एनर्जी आहे ती एका मॉलिक्यूल साठी आहे. परंतु जर n नंबर ऑफ मॉलिक्यूल असतील, लक्षात घ्या, जर n नंबर ऑफ मॉलिक्यूल असतील तर n नंबर ऑफ मॉलिक्यूल साठी ओके n नंबर ऑफ मॉलिक्यूल साठी जी कायनेटिक एनर्जी असेल ते असेल n इंटू 1/2 mv स्क्वेअर mv rms स्क्वेअर. मीन्स ही जी सर्व काही टर्म असेल तर ही आहे तुमची टोटल कायनेटिक एनर्जी. मग आता ही जर टोटल कायनेटिक एनर्जी असेल तर आपल्याला लिहिता येईल का E इज इक्वल टू 3/2 pv. मग आता pv इज इक्वल टू व्हॉट तर pv इज इक्वल टू nRT अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन. अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन मीन्स E इज इक्वल टू 3/2 nRT आयडियल गॅस इक्वेशन. मग आता आपल्याला अजून या ठिकाणी काय करता येईल किंवा काय करता येऊ शकतं तर pv इज इक्वल टू nRT तर आपल्याला लिहिता येतं, परंतु pv इज इक्वल टू nkbt असं सुद्धा लिहिता येतं. बघा pv इज इक्वल टू अजून याला काय लिहिता येईल E इज इक्वल टू 3/2 nkbt असं सुद्धा आपल्याला लिहिता येईल. मग या ठिकाणी तर हे रिलेशन आहेत जे केमिस्ट्रीमध्ये गेलेले आहेत. E इज इक्वल टू 3/2 nkbt. तर आपल्याला हा जो n आहे तो जर आपण पलीकडे आणला तर तो डिनॉमिनेटरला येईल. म्हणजे कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल माइंडेड कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज इक्वल टू 3/2 kBT. ही झाली ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. काय E upon n means average kinetic energy or mean kinetic energy per molecule is equal to 3/2 nkBT. तर यावरून आपल्याला कायनेटिक एनर्जी पर मोल हे सुद्धा इक्वेशन काढता येतं. मग कायनेटिक एनर्जी आता हे पर मॉलिक्यूल साठी आहे. इथून जर तुम्ही याला एक्सटेंड केलं तर कायनेटिक एनर्जी पर मोल म्हणजे E
अपॉन स्मॉल एन म्हणजे कायनेटिक एनर्जी पर मोल इज इक्वल टू 3/2 RT असं लिहिता येईल. पण आता आपला सिलेबस लास्ट इयरला चेंज झाला, त्यामुळे हे तुमच्या सिलेबसमध्ये आलेलं नाही. कायनेटिक एनर्जी पर मोल किंवा कायनेटिक एनर्जी पर मोल पर केजी हे जे काही आहे हे तुमच्या न्यू सिलेबसमध्ये नाही आहे. त्यामुळे आपण त्याचा विचार नाही केला तरी काही हरकत नाही. परंतु कायनेटिक एनर्जी पर मोल हे तुमच्या सिलेबसला आहे, पर मॉलिक्यूल आहे. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज इक्वल टू 3/2 kBT. नेक्स्ट आर्टिकल जे काय तर ते नेक्स्ट आर्टिकल आहे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. नेक्स्ट आर्टिकल कोणता आहे? लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आता इक्वी पार्टिशन स्प्लिटिंग करायचं शब्दांचं लगेच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी. तर आता इक्वी शब्द इक्वल, पार्टिशन म्हणजे स्प्लिटिंग, एका वस्तूचे दोन भाग करणे सारखे, याला आपण म्हणू शकतो इक्वल. पार्टिशन म्हणजे सेपरेशन. तर एनर्जी सारख्या पद्धतीनं स्प्लिट करणे त्याचा जो काही लॉ आहे तो तुमचा लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी. तर हा लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी काय सांगतो? तर आपल्याला माहिती आहे का कायनेटिक एनर्जी ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल. बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल, कायनेटिक एनर्जी ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल कशी असणार? तर ती असेल 1/2 ऑफ m Vh² प्लस 1/2 ऑफ m Vy² प्लस 1/2 ऑफ m Vz². म्हणजे थोडक्यात काय तर हा जो सिंगल पार्टिकल आहे हा मूव्ह होताना एक्स ॲक्सिस वरती होऊ शकतो, वाय वरती होऊ शकतो किंवा झेड वरती होऊ शकतो. जर एक्स ॲक्सिस वरती मूव्ह होईल तर त्याची वेलोसिटी Vx असेल, वाय वरती त्याचा कंपोनंट Vy असेल आणि झेड वरती Vz असेल. मग तिघं कंपोनंट मिळून जी काही एनर्जी असेल ती असेल त्याची टोटल कायनेटिक एनर्जी. परंतु आपण जर म्हटलं की त्या ठिकाणी टेम्परेचर कॅपिटल T आहे, तर कॅपिटल T या टेम्परेचरला ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जी काय तर ती ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी कशी दाखवणार? तर ती आपण या पद्धतीने दाखवतो ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू लाईक दॅट 1/2 ऑफ m Vx² प्लस 1/2 ऑफ m Vy² प्लस 1/2 ऑफ m Vz². या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ही दाखवता येते. परंतु कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल बघा, लास्ट त्याला गेलं आपल्याला लास्ट आर्टिकलमध्ये कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल E/N इज व्हॉट 3/2 kBT. 3/2 kBT where kB is Boltzmann constant. kB is what? Boltzmann constant. मग आता प्रत्येक डायरेक्शनला मग ते एक्स असो, वाय असो किंवा झेड असो, त्या ठिकाणी जशी पर्टिक्युलर डायरेक्शन ठरलेलं असेल. म्हणजे जर आपण विचार केला तर ह्याच्या तिघं व्हॅल्यूज आहेत तर त्या सारख्या असणार. तिघं व्हॅल्यू कशा असतील? सारख्या असतील. आणि तिघं सारख्या असून बघा तिघच्या तिघं सारख्या आहेत
आणि सारख्या असल्यावर सुद्धा त्यांची प्रत्येकीची जी व्हॅल्यू आहे म्हणजे याची पण आणि याची पण या तिघांच्या व्हॅल्यू आहे 1/2 ऑफ KBT. काय 1/2 ऑफ KBT म्हणजे ही टर्म 1/2 KBT, ही टर्म 1/2 KBT आणि ही टर्म 1/2 KBT मीन्स हाफ प्लस हाफ मीन्स 3/2. जर टोटल एनर्जी काय होईल 3/2 KBT. आणि आपल्याला मागचं इक्वेशन पण काय सांगतंय की कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज 3/2 KBT. दिस इज द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. यावरून आपल्याला असं म्हणता येतं का मीन एनर्जी असोसिएट विथ द एनर्जी component in translational kinetic energy is 1/2 KBT and total kinetic energy per molecule is 3/2 KBT. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि त्याच्या रिलेटेड जे काही आर्टिकल आहे ते पाहणार आहोत.